मध्ये जी काही लोकांच्याकडून अपेक्षा विकास कामांच्या बाबतीत होत्या, त्या या 4थ्या टर्ममध्ये पूर्ण होतील का? असं याबद्दल आपण काय सांगू शकाल? मला वाटतं 100% पूर्ण होतील. त्यांनी मला वाटत नाही गेल्या 15 वर्षात बघा कसं असतं विकास कामांबाबतीत बोलायचं म्हणलं तर विकास कामं ही काय थांबत नसतात. हे एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. ही इट इज अ नेव्हर स्टॉपिंग प्रोसेस. म्हणजे ते काय कंटिन्यू चालूच राहणार आहे. विकास कधी थांबत नसतो. ते एक ना एक काही ना काहीतरी घडतच असतं पुढं. आणि ज्या पद्धतीने मला वाटतं ह्या 15 वर्षात झालेलं आहे म्हणजे कामं झालेली आहेत ती पुढं चालूच राहणार. आणि त्या ठिकाणी आता मला असं वाटतं की आदरणीय पवारसाहेब खूप जास्ती लक्ष घालतील महाराष्ट्रात आणि जे की घातलंयच. ते गेल्या लोकसभेपासून आपण बघतोय 100% त्यांच्या नेतृत्वाखाली आणि महाविकास आघाडीची जी काय धोरणं आहेत. आत्ता आपण बघताय आपला मॅनिफेस्टो पण जाहीर झालेला आहे. जी काय त्या मॅनिफेस्टोत जे जे काय मुद्दे मांडलेले आहेत मग फलटण बाबतीत असू किंवा महाराष्ट्र बाबतीत असू ते 100% पूर्ण होतील याची मला खात्री आहे. काय अडचण नाही वाटत त्याच्यात. आपण नेहमीच फलटणची तुलना बारामती अशी करण्याचा प्रयत्न करतो. बारामती विकासाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असतं आणि फलटण विकासाच्या बाबतीत पाठीमागं राहिलेलं आहे. आणि वेळोवेळी प्रत्येक पंचवार्षिकमध्ये बारामतीसारखं फलटण बनवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असं दोन्ही गटाचे सन्माननीय नेते मंडळी लोकांना आश्वस्त करत असतात. परंतु जनतेच्या प्रामाणिकपणे मनात इच्छा आहे की बारामतीशी फलटणची तुलना करण्याऐवजी फलटण भविष्यात बारामतीपेक्षा चांगलं होऊ शकेल, याबद्दल आपण निश्चित काय थोडक्यात सांगू शकाल? तसं पूर्वीपासनं मी बघत आलेलो आहे बरेच वर्ष झालं. फलटण बारामती ही तुलना होणं ही साहजिक आहे कारण का दोन्ही गावं लगतच आहेत. नदीच्या त्या बाजूला आणि नदीच्या ह्या बाजूला म्हणजे ते तेवढाच फरक आहे. तर एकंदरीत मला असं वाटतं की बारामतीचा विकास किंवा काय हा म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील ते मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर आदरणीय आदरणीय अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री राहिले. त्याचबरोबर सुप्रियाताई राहिल्या. म्हणजे तिथं भरपूर सत्ता, ताकद आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे निधी आले. कारण का तिथं मोठी पदं राहिली, त्या ठिकाणी तिघांचंही सहकार्य राहिलं. मी असं म्हणणार नाही दादांचं काम निश्चितपणे आदरणीय दादांचं अप्रतिम आहे. पण तरीसुद्धा मी म्हणतो की पवार साहेबांनी जे काही सुरू केलं ते त्यांनी पुढे नेलं. म्हणजे पवार साहेबांचंच मूळ त्या ठिकाणी क्रेडिट आहे आणि सगळ्या त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गोष्टी तिथं होत गेल्या. त्याचबरोबर फलटण तालुक्याचा जर आपण विचार केला तर मुळात फलटण तालुका पूर्वीपासून दुष्काळी भाग होता. आत्ता जर आपण बघायला गेलं तर पालखी महामार्ग जे झाला आहे, त्याच्यामुळं भरपूर आपल्या सुद्धा ठिकाणी बाहेरचे काय इन्व्हेस्टमेंट्स असतील, हे असतील ते यायला सुरू होतील. कारण का शेवटी काही ना काहीतरी आता कमीच्या इथं अजून 2 कंपनी यायला लागल्या. हळू डेव्हलपमेंट होतीये, नाही असं नाही आहे. हळू होतीये. थोडासा वेळ लागेल आपल्याला पण मला नाही वाटत की येत्या 5 वर्षात इन्फ्रा म्हणा किंवा काय जे रोजगाराच्या बाबतीत आता शेतीचं तर बऱ्यापैकी धोमबलकवडीचं पाणी आल्यापासून प्रश्न सुटलेला आहे. त्याचबरोबर आता थोड्याफार गावांचं राहिलेलं आहे. तर ते होईल आता ते काय पुढचं जे काही कॅनलचा टप्पा राहिलेला आहे, तो एकदा झाला की त्या गावांचं सुद्धा मला वाटतं एक 32 गावांचा 30-32 गावांचा तो इश्यू आहे तो पण सुटेल. आणि त्याचबरोबर मला वाटतं आता 3 कंपनीसुद्धा नवीन येतात त्याच्यामुळे हळू ते रोजगाराचा प्रश्न पण सुटेल. पण येत्या काळात, येत्या दिवसात 100% फलटण, बारामती असं कंपॅरिझन करण्यात मला विश्वास नाही आहे, की ह्याच्याशी ह्याला कंपेअर केलं. मला कंपॅरिझनमध्ये विश्वास नाही आहे. आपण फलटण चांगलं कसं बनवायचं ह्याच्याकडे आपण जास्ती लक्ष दिलं पाहिजे. इकडं-तिकडं लक्ष देण्यापेक्षा, की हे कसं आहे, ते कसं आहे. फलटणला चांगलं करायचं हाच आपला हेतू ठेवला पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आज आचारसंहितेचा आज शेवटचा दिवस आहे. म्हणून माजी आमदार चिमणराव कदम साहेब यांच्या गटाच्या नेतृत्व लीडरशिप म्हणून आपण आपल्या काय ज्या कार्यकर्त्यांच्या मागण्या आहेत किंवा विकासाबाबत जी काही त्यांची अपेक्षा आहे, त्याबद्दल त्यांना काय आपण सांगू शकाल? नाही 100% आपण आपल्या गटांची माणसं किंवा आदरणीय चिमणराव कदम साहेबांची जी काही मानणारी माणसं असतील, त्यांच्या रात्रीच्या 12-2 वाजताच्या हाकेला सुद्धा मी या ठिकाणी उभा आहे. माझा घराचा दरवाजा उघडाच आहे. मी तर आहेच आहे. परंतु ज्यांच्याबरोबर आपण काम करतोय आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय महाराज साहेब असतील, आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा असतील, सगळ्यांबरोबरही आपण काम करतोय, खांद्याला खांदा लावून पळतोय. असं अजिबात नाही आहे, की आपण कुठं पाठीमागं पडलोय त्या ठिकाणी. आणि आपला गट मला वाटतंय आत्ता सगळ्यात जास्ती प्रामाणिकपणे अख्ख्या तालुक्यात कुठला गट काम करत असेल तर तो आदरणीय चिमणराव कदम साहेबांचा गट आहे. कारण का त्यांना कुठल्याच बाबतीत आमिष देऊन उपयोग नसतो. ती फार एक स्ट्रेट फॉरवर्ड माणसं आहेत आणि फार चांगली माणसं आहेत.
म्हणजे खरं तर तसं बघायला गेलं तर गेले 11 वर्ष जे काही मी आज आहे, ते त्यांच्यामुळं आहे आणि त्यांच्यामुळं मला एवढी किंमत आहे. मला 100% विश्वास आहे, की ते आपल्याला मदत करणारच सगळे करतातच आहेत, करतच आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची जी काही अपेक्षा असेल ती मी पूर्ण करायला 110% कटिबद्ध आहे. धन्यवाद. सह्याद्री भैया सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम साहेब यांनी हे आपल्यासोबत होते. सातारा 24 तास न्यूजमध्ये मी स्वतः कार्यकारी संपादक रणधीर भोसले, सोबत प्रतिनिधी धनंजय कदम आणि कॅमेरामन राजेंद्र मदने.